नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सुदाम लाडू किंवा गोविंद लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ते। त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया। 1 वाटी पोहे, 1 वाटी मखाने, 1 वाटी खारीक पावडर, 20 ते 25 काजू आणि बदाम, 1 मोठा चमचा तीळ, थोडीशी खसखस, 1 वाटी खोबऱ्याचा कीस आणि अर्धी वाटीपेक्षाही कमी गूळ वापरणार आहोत। चला तर मग पुढील रेसिपीला सुरुवात करूया। आता एक कढई थोडीशी गरम करून त्यामध्ये मी पोहे टाकून पोहे असे गरम करून घ्यायचे आहेत। आपल्याला खूप असे लालसर भाजून घ्यायचे नाहीत, त्यातलं मॉइश्चर कमी होईल व आपले पोहे छान बारीक होतील। त्यानंतर मखाने हे आपल्याला 2 ते मिनिटे चांगले गरम करून घ्यायचे आहेत। आता मखाने हे छान गरम करून भाजून आपले झालेले आहे, ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण काजू बदाम हे भाजून घेणार आहोत। मी ते तुपाचा वापर करणार नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप टाकूनही भाजू शकता। काजू बदाम हे आपल्याला 2-3 मिनिटे चांगले मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपण खोबरंही भाजून घेणार आहोत। हे सर्व आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटे। खोबरं छान आता आपलं भाजून झालेलं आहे, त्यामध्ये आपण तीळ आणि खसखस टाकून घेऊया। ते गॅस बंद केला तरी चालेल, कढई आपली गरमच आहे। खारीक पावडर थोडीशी परतून घेणार आहे। भाजलेले सर्व साहित्य आपण आता थंड करून घेऊया। गूळ पहा, मी अर्धी वाटीपेक्षाही कमी घेतला आहे। तर सर्व साहित्य थंड झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात घालून एक आपण बारीक करून घेणार आहोत। मी पोहे आणि मखाने एकत्रच बारीक करून घेणार आहे। हे पहा, आपले मखाने आणि पोहे बारीक करून झाले आहेत। त्यानंतर मी आता काजू आणि बदाम मिक्सरला फिरवून घेत आहे, तेही छान बारीक झाले आहेत। तर त्यानंतर मी खोबरं बारीक करून घेत आहे। पहा, आपलं खोबरं छान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्या पावडर टाकून घेत आहे। खारीक पावडर कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज मिळते, त्यामध्ये आता मी गूळ टाकून घेतला आहे। गूळ आपण या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊया। आता मी त्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून टाकत आहे। परत एकदा मिक्स करून घेऊया। आता मी परत एकदा हे मिश्रण मिक्सरला थोडंसं चालू बंद करत फिरवून घेत आहे, म्हणजे गूळ आणि हे सगळं मिश्रण आपलं एकजीव होईल। या पद्धतीने मी सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेत आहे। किती छान तयार होत आहे आपलं मिश्रण, पाहू शकता। सर्व मिश्रण आता तयार करून झालं आहे। बघा, याचे लाडूही सहज होतील। आतापर्यंत आपण तुपाचा वापर केलेला नाही, आता मी 1 चमचा तूप टाकलेला आहे। तुम्ही आवडीनुसार जास्तही तूप घालू शकता। जर तुमचा गूळ कोरडा व सुका असेल तर तुमचे लाडू तयार होणार नाहीत, त्यासाठी तुम्ही जरा जास्त तुपाचा वापर करू शकता। माझा गूळही छान होता ओलसर, त्यामुळे मिश्रणही छान तयार झालं आहे। आता मी याचे लाडू तयार करून घेत आहे। यामध्ये मी मगज बी टाकले आहेत, ते खाताना दाताखाली आलं तर अधूनमधून खूप छान टेस्ट येते। हे पहा, आपला एक लाडू तयार करून झाला आहे। असाच मी दुसराही एक लाडू तयार करून घेत आहे। खूप छान पौष्टिक असे लाडू तयार होतात। कृष्ण जन्माष्टमीलाच नाही तर तुम्ही आधीमध्येही मुलांना खाण्यासाठी असे लाडू बनवू शकता। हे पहा, किती छान आपले लाडू तयार होत आहेत। डेकोरेशनसाठी मी इथे मगज बी लावून घेत आहे। ते आपले लाडू तयार झाले आहेत। हे पहा, ते 8 लाडू तयार झाले आहेत। एवढ्या साहित्यात एक छोटा तयार झाला आहे, पण 2 लाडू माझ्या श्रीकृष्णाने खाऊन घेतले आहेत। माझ्याही घरात 2 श्रीकृष्ण आहेत,
ते मी असं काही बनवत असले की पटकन खायला तयार असतात. हे किती छान असे आपले बदाम लाडू किंवा गोविंद लाडू, पौष्टिक लाडू असं काहीही म्हणू शकतो आपण. खूप छान असे तयार झाले आहेत. तर नक्की बनवून बघा या कृष्ण जन्माष्टमी स्पेशल असे लाडू. असे लाडू खाऊन आपली ही मुले श्रीकृष्णासारखीच हेल्दी होतील. तर नक्की बनवून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.